हॅलो फ्रेंड मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रेल्वे ALPचा अभ्यास कसा करावा, सुरुवात कुठून करावी। कारण तुम्हाला असिस्टंट लोको पायलट तर व्हायचं आहे, फॉर्म भरलेला आहे किंवा भरणार आहात, पण अभ्यासाला सुरुवात कुठून करावी, काय वाचावं, कशा पद्धतीने सुरुवात करावी, या गोष्टीमध्ये तुमचं नक्कीच कन्फ्युजन असतं, बरोबर। तसं आपण सिलेबसचे व्हिडिओ पण बनवलेले आहे ALPच्या। एग्जाम पॅटर्न काय, CBT1 CBT2 कोणते सब्जेक्ट आहेत, किती मार्काला आहेत, ते तुम्हाला समजलं असेल। पण मग सर सुरुवात कशी करू, कुठलं टॉपिक घेऊ, कुठून सुरुवात करू, बरोबर, या गोष्टीचं कन्फ्युजन नक्कीच तुम्हाला असतं आणि या व्हिडिओमध्ये ते सर्व कन्फ्युजन तुमचं क्लिअर होऊन जाणार आहे। फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघा, ठीक आहे। रेल्वे ALPचा अभ्यास कसा करावा, सुरुवात कशी करावी, कुठून करावी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे, ठीक आहे मित्रांनो। बघा, आता पहिल्यांदा अभ्यास कसा करावा किंवा कुठून सुरुवात करावी याआधी तुम्हाला एग्जाम पॅटर्न माहीत असणं गरजेचं असतं, जे मागच्या लेक्चरमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। पूर्ण CBT1 CBT2 सायको टेस्ट सर्व एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे। जर सिलेबसची एग्जाम पॅटर्नची म्हणजे ALP सर्व माहितीची व्हिडिओ बघितली नसेल तर ती बघून घ्या। इथं मी यासाठी घेतलेलं आहे की प्रत्येक CBT नुसार तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला मला समजून सांगायचं आहे, त्यामुळे हे एवढी माहिती मी याच्यामध्ये घेतलेली आहे, ठीक आहे मित्रांनो। थोडक्यात सांगायचं झालं तर बॅच सुरू झालेली आहे, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आजच जॉईन करून घ्या। 11,000 प्लस ALPच्या जागा आहेत, तुम्हाला माहीत आहे। आणि यासाठी आपण गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञानची बॅच सुरू केलेली आहे, कारण GK आणि करंट आता आपल्याला नाही। पूर्ण लेक्चरच्या माध्यमातून बेसिक पासून रेल्वेला पडलेले प्रश्न घेऊन आपण कव्हर करणार आहे मित्रांनो, ठीक आहे। त्यामुळे जॉईन करू शकता। चला आपण सुरू करूया आपल्या टॉपिकला। पहिल्यांदा तुम्हाला एग्जाम पॅटर्न माहित आहे, CBT1 होते, त्यानंतर CBT2 आणि त्यानंतर पास झालो तर सायको टेस्ट म्हणजे कम्प्युटर बेस ॲप्टिट्यूड टेस्ट, आणि त्यानंतर लास्टला होतं मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ह्या स्टेजेस मागच्या लेक्चरमध्ये घेतलेत, त्यामुळे याबद्दल आपण डिस्कस करणार नाही। आता डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला काय करायचं हे मी सांगणार आहे, ठीक आहे। सुरुवातीला काय करायचं हे मी सांगणार आहे। बघा, आता एक कोरं पेज आपण काढलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 3 वह्या करायच्या आहेत। मी एकदम बेसिक पासून सांगणार आहे, ज्याला वाटेल की आपल्या उपयोगाचा त्यांनी थांबा, बाकीच्यांनी गेले तरी चालेल, कारण आपण क्लिअर कट सांगणार आहे अभ्यास कसा सुरू करायचा। 3 वह्या करा। पहिली वही करा गणित, दुसरी वही करा बुद्धिमत्ता, ठीक आहे, बुद्धिमत्ता, तिसरी वही करा सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान, ठीक आहे मित्रांनो। आता ज्याच्याकडे जरा पैसा जास्त असेल, जो 4-5 वह्या करू शकेल, त्यांनी या सामान्य विज्ञानला डिवाइड करा। भौतिकशास्त्र, भौतिकशास्त्र, दुसरा रसायनशास्त्र, रसायनशास्त्र आणि तिसरं जीवशास्त्र, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला वह्या करायच्या आहेत 3, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान। GK आणि करंट आता आपल्या सिलेबसमध्ये नाही ALPच्या, ठीक आहे। 3 वह्यामध्ये जर तुम्हाला अजून 2-3 वह्या करायच्या झाल्या तर काय करा, गणितासाठी 1, बुद्धिमत्तेसाठी 1, भौतिकशास्त्रासाठी 1, रसायनशास्त्रासाठी 1 आणि जीवशास्त्रासाठी 1, अशा 5 वह्या आपण करू शकता सुरुवातीला, ठीक आहे मित्रांनो। अशा 5 वह्या करा। वह्यामध्ये सुरुवातीला काय लिहायचं आहे, सुरुवातीला गणिताच्या वहीत, गणित आणि बुद्धिमत्तेच्या वहीत सुरुवातीला लिहायचं आहे वर्ग, पाढे, घन, आणि बुद्धिमत्तेच्या वहीत वर्ग, पाढे, घन सोबतच ABCD। आता तुम्ही म्हणसाल सर हे कुठून लिहायचं, हे आपण आपल्या बॅचमध्ये
पहिलंच व्हिडिओ आपली हे असेल की गणित बुद्धिमत्ता बेसिक कन्सेप्ट, आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला वर्ग पाड घन लिहून दिलेले असणार आहेत आणि ABCD पण, आणि तेच तुम्हाला तुमच्या वहीमध्ये उतरून काढायचं आहे. रोज 15 ते 20 मिनिट 15 ते 20 मिनिट हे पाठ करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की अभ्यास कसा करायचा हे बेसिक पासून मी सांगणार आहे. डायरेक्ट तुम्हाला सांगितलं असतं गणिताचा हा टॉपिक घ्या, बुद्धिमत्तेचा हा टॉपिक घ्या, पण अजिबात नाही. तुम्ही जर नवीनच सुरुवात करत आहात तर तुमची सुरुवात एवढ्या बेसिक पासून झाली पाहिजे, तरच तुम्ही फायनल मेरिट पर्यंत पोहोचणार. नाहीतर मधूनच तुम्ही कुठेतरी बाहेर फेकले जाणार, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातील मराठी मुलांची अभ्यास करण्याची इच्छा असते, त्यांना रेल्वेचा गायडन्स भेटत नाही, आणि तेच आपण बेसिक पासून देणार आहे. त्यामुळे तुमच्या मनात काही डाऊट राहणार नाही. ठीक आहे. वर्गपाडे घन गणिताच्या वहीमध्ये लिहिलं, बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये वर्गपाडे घनेसोबतच ABCD पण लिहून काढा. ABCD काय लिहायचं हे ती व्हिडिओमध्ये मी सांगितलंय त्या लेक्चरमध्ये, इथं जास्त वेळ घेणार नाही. ही झालं. त्याच्यानंतर दुसरं लिहायचं आहे चॅप्टर, गणिताचे चॅप्टर किंवा गणिताचे टॉपिक, गणिताचे टॉपिक. ठीक आहे. आणि बुद्धिमत्तेच्या वहीत बुद्धिमत्तेचे टॉपिक याच्या पुढं, किंवा तुम्ही टॉपिक सुरुवातीलाच लिहू शकता. अनुक्रमानिका असते तुमच्याकडे. जर तुमच्याकडे वही असेल एखादी, बरोबर, समजा माझ्याकडे ही वही आहे, या वहीमध्ये सुरुवातीलाच अनुक्रमानिका असते, अशी इंडेक्स दिलेला असते पेज, त्यामध्ये हे टॉपिकची नावं तुम्ही लिहू शकता. आता ही टॉपिकची नावे कुठून लिहायची? आपल्या बॅचमध्ये हे टॉपिक लेक्चर झाल्यानंतर, ABCD वर्गपाडे घनाचं लेक्चर झाल्यानंतर पहिलं लेक्चर गणिताचे टॉपिक, बुद्धिमत्तेचे टॉपिक, विज्ञानमध्ये भौतिकशास्त्राचे टॉपिक, रसायनशास्त्राचे टॉपिक, जीवशास्त्राचे टॉपिक हेच असणार आहेत. त्यामुळे ते टॉपिकचं व्हिडिओ बघून तुम्हाला, ते लेक्चर बघून तुम्हाला हे टॉपिक लिहून काढायचे आहेत गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे. जे पण असतील गणिताचे संख्या आणि संख्येचे प्रकार, विभाजितच्या कसोट्या, अपूर्णांक, लसावी मसावी, पदावली, नफा तोटा, जे पण असतील सिरियल वाईज ALP ला पडलेले आपण घेतलेले आहेत डायरेक्ट, बरोबर. ALP ला पडलेले आपण घेतलेले आहेत टॉपिक तिथं. त्यामुळे तेच टॉपिक आहे असं सिलेबसमध्ये त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, दाखवलंय की तुम्ही ALP ची फुल नोटिफिकेशन बघितली तर त्यामध्ये तेच टॉपिक तुम्हाला दिसतील. ते टॉपिक गणिताच्या वहीमध्ये गणिताचे, बुद्धिमत्तेच्या वहीमध्ये बुद्धिमत्तेचे, आणि विज्ञानची जर वही 3 केले असतील तर भौतिकशास्त्राच्या वहीमध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचे, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचे, आणि जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी टॉपिक लिहून घ्यायचे. आणि त्यानुसार तुम्हाला त्यानंतर पहिला चॅप्टर सुरुवात करायचा आहे. आपली लेक्चर पण त्या पद्धतीनेच असतील. लेक्चर अशी बघत जरी तुम्ही गेला एक तरी तुमच्या लक्षात येईल की काय केलेलं आहे किंवा कशानंतर काय करायचं आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर अजून एक गोष्ट, ALP बद्दल सर्व माहितीची लेक्चर किंवा व्हिडिओ याच्या अगोदरच टाकलेली आहे. ती व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि वहीमध्ये लिहून टाकायचा आहे एक्झाम पॅटर्न होतो. कारण जर तुम्ही ALP चा अभ्यास करताय तर तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे की ALP मध्ये किती एक्झाम असतात, कोणते एक्झाम किती मार्काची असते, आणि त्यामध्ये कोणता विषय किती मार्काला असतो. बरोबर आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर. कोणते एक्झाम किती मार्काला कोणता सब्जेक्ट आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. किती एक्झाम आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे पहिल्यांदा. त्यामुळे ते लेक्चर लिहून घ्या किंवा लिहिलंच असेल तुम्ही, कारण याच्या अगोदर तीच व्हिडिओ आपण टाकली होती, त्यामुळे तुम्ही 100% लिहून घेतलं असणार आहे. नेक्स्ट, आता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा तुमची CBT 1 असणार आहे. त्यानंतर CBT 1 तुम्ही पास झाल्यानंतर किंवा जे मेरिट लागतंय त्या मेरिटच्या वरती तुम्हाला मार्क पडल्यानंतर तुम्ही CBT 2 साठी क्वालिफाय होणार. CBT 2 साठी क्वालिफाय झाल्यानंतर तुमची CBT 2 होणार, ज्यामध्ये 2 पेपर असतात. पुढे मी सांगेल. CBT 2 च्या मेरिट मध्ये तुम्ही बसल्यानंतर त्यानंतर तुमचं CBAT म्हणजे सायको टेस्ट असणार, आणि ते पास झाल्यानंतर फायनल मेरिट लागणार, ज्यामध्ये तुम्ही फायनली बसणार की नाही ते ठरणार. तर आता तुम्ही अभ्यास सुरुवात करताना
वह्या 3 सांगितल्या, गणित बुद्धिमत्ता विज्ञानसाठी 5 केल्या, तर विज्ञानसाठी सेपरेट 3 वह्या करा. आत्ता बघा, तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे गणित CBT 1 मध्ये, बरोबर. पेपर असतो 75 मार्काचा, वेळ 1 तास. तिन्ही वह्यांमध्ये हे तिन्ही सब्जेक्ट तुमचे कम्प्लिटली होऊन जाणार आहेत, बरोबर. वह्या करताना मोठ्या करा, मोठ्या म्हणजे 200 पेजेसच्या वरती, 300 पेजेसच्या केल्या तरी चालतील, नाहीतर तुम्हाला 2-2, 3-3 वह्या वागवाव्या लागतील सोबत परत, कारण एका वह्यामध्ये गणित पूर्ण बसत नाही. त्यामुळे वही करताना एकदम ही वही आहे याच्या दुप्पट वही असली पाहिजे प्रत्येक. तुम्ही रफबुक टाईप वही घेतली तरी चालेल, पण नोट्स व्यवस्थित काढायच्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. पहिला विषय गणित, दुसरा बुद्धिमत्ता आणि तिसरा सामान्य विज्ञान. तिन्ही विषय 3 वहीत सुरुवात करा. आता तुम्ही म्हणताल की सर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्रासाठी वेगळी वही नाही केली, एकत्र केली तर तुम्हाला माहीतच आहे, सुरुवातीला भौतिकशास्त्र काही पेजेस सोडून मधनं दुमडायचं असतं 1 पेज, माहीत आहे, रसायनशास्त्र, आणि लास्टला जीवशास्त्र सुरू करून द्या. ठीक आहे मित्रांनो. आता पहिल्यांदा तुमचे हे 3 सब्जेक्टची लेक्चर होतील. आपली बॅच जी आहे, जी बॅच आपली आहे ती त्यामध्ये हेच 3 सब्जेक्ट आहेत, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान. म्हणजे तुमचा CBT 1चा पूर्ण सिलेबस आपल्या बॅचमध्ये लेक्चर सहित कव्हर होणार आहे. आणि इथं आता JK आणि करंट नाही आपल्याला LPला, ते निघून गेलेले आहे. आपल्यासाठी ती चांगली गोष्ट आहे की करंट कुठलं वाचायचं काय कळत नव्हतं, उगाच कुठलं तरी वाचत बसावं लागत होतं, किंवा JK 3-4 मार्काला येत होतं, त्यासाठी काय वाचावं समजत नव्हतं. आता हे 3 सब्जेक्ट करायचे आहेत फक्त, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान. आपल्या बॅचमध्ये बेसिक पासून हे सब्जेक्ट कव्हर होऊन जाणार आहेत. आता इथं किंवा का लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणसाल सर हे मार्क फिक्स नाहीत का? मार्क फिक्स त्यांनी दिलेले नाहीत, कारण 75 मार्काचा पेपर असेल पहिला सांगितलाय CBT 1चा, पण कोणता सब्जेक्ट किती मार्काला असेल सांगितलं नाही, म्हणून मी अंदाजे काढलेला आहे की सर्व सब्जेक्ट 25-25 मार्काला असू शकतात. ठीक आहे. किंवा मग विज्ञानची 5 मार्क कमी करून बुद्धिमत्तेला दिलेले असू शकतात. अशा पद्धतीने असू शकतो. जेव्हा एक्झाम होईल तेव्हा आपल्याला समजेल, कारण हे नवीन पॅटर्ननुसार 2026च्या नवीन पॅटर्ननुसार पहिलीच एक्झाम असणार आहे आताही. ठीक आहे मित्रांनो. जे आहे ते मी सांगतोय, मी अंदाजे सांगू शकलो असतो, पण जे आहे तेच सांगणार. ही बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं की गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान बेसिक पासून कव्हर होणार. सर्व लेक्चर घेऊन, परीक्षेला रेल्वेला पडलेले प्रश्न घेऊन कव्हर करतोय. ठीक आहे. त्यामुळे आत्ताच बॅच जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा. रेल्वेला पडलेले प्रश्न बेसिक पासून कव्हर करतोय आपण मित्रांनो. मराठी भाषेत पूर्ण असणार आहे, कारण पेपर मराठी भाषेत असतो. मागच्याच लेक्चर व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, मराठी भाषेत पेपर पूर्णपणे देता येतो आपल्याला. ठीक आहे. बॅच रेकॉर्डेड लेक्चर असतील, तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही बघू शकता. ठीक आहे. वेळेनुसार कधीही बघू शकता, कारण मला ड्युटीमुळे टाइम भेटत नाही लाईव्ह लेक्चर घ्यायला, आणि बरीच मुलं अशी आहेत की ज्यांना लाईव्ह पॉसिबल नाही, कोण जॉब करते पार्ट टाइम, फुल टाइम, बरोबर. त्यामुळे 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल, तुम्ही 1 वर्षात किती वेळा लेक्चर बघू शकता मित्रांनो. ठीक आहे. अधिक माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे मित्रांनो, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करून विचारू शकता. पण बॅच लावली तर तुमचा CBT 1 निघणार याची गॅरंटी मी देतो. अशी गॅरंटी कोण देईल की नाही माहित नाही, पण CBT 1 मधले तिन्ही सब्जेक्टची आपली बॅच असल्यामुळे 100% गॅरंटी देतो की आपली बॅच केल्यानंतर तुमचा CBT 1 निघणार म्हणजे निघणार. जर नाही निघाली तर तुमचे पैसे फीचे रिफंड करेल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही आपण सांगितल्यानुसार करून पण नाही निघाली तर. कारण CBT 1 झाल्यानंतर मी प्रूफ सहित दाखवून देणार की बघा आपली बॅच मधून किती प्रश्न कोणत्या टाईपचं कशा टाईपचं पडलेले आहेत, आणि मी तुम्हाला ते सोडवून दिले होते, आणि तुम्हाला आपली बॅच केल्यावर किती मार्क पडले असते 75 पैकी हे पण सांगेल. त्यामुळे मी एवढं कॉन्फिडेंटली बोलतोय, कारण मी स्वतः एक्झाम दिलेला आहे, मी स्वतः सिलेक्ट झालेलो आहे, आणि पाठीमागे रेल्वेला पडलेले प्रश्न घेऊनच मी त्या बॅचमध्ये शिकवत आहे. आता समजलं तुम्हाला. वह्यांमध्ये पहिल्या चॅप्टर पासून सुरुवात करायची आहे. पहिला चॅप्टर जो पण असेल, संख्या आणि संख्येचे प्रकार असेल गणिताचा, तो सुरुवात करा. सुरुवात करताना पहिल्यांदा काय करायचं? पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट.
बेसिक कन्सेप्ट, ठीक आहे. त्यानंतर टाईप, त्या टॉपिकच्या बेसिक कन्सेप्ट ज्या पण असतील, संख्या आणि संख्याच्या प्रकारमध्ये संख्या, त्याचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यानंतर त्याचे टाईप, बरोबर, प्रकार, आणि त्यानंतर एक्झामला पडलेले प्रश्न, एक्झामला पडलेले प्रश्न, अशा पद्धतीने प्रत्येक टॉपिक कव्हर करायचा आहे. एक्झामला पडलेले प्रश्न प्रत्येक ह्याच्यात घ्यायचेच आहेत, कारण त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की एक्झामला काय विचारलं जातंय. नाहीतर एक्झामला विचारलं जातंय दुसरं, तुम्ही करताय तिसरं, काही उपयोग होणार नाही. ह्या गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणून आपल्या बॅचमध्ये आपण रेल्वेला पडलेले प्रश्नाचे पण 2-2, 3-3, 4-4 लेक्चर एका एका चॅप्टरचे नसते, एक्झामला पडलेले घेत आहे. बाकी बेसिक कन्सेप्ट पण टाईपचे लेक्चर तर वेगळे आहेत प्रत्येक चॅप्टरचे, बरोबर आहे मित्रांनो. तर त्या पद्धतीने प्रत्येक चॅप्टर करत जावा. विज्ञानचं पण सेम, प्रत्येक चॅप्टर त्या पद्धतीने करत जावा. विज्ञानचा अभ्यास कसा करावा याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवून तुम्हाला देणार आहे, कारण विज्ञानमध्ये बऱ्याच मुलांना मार्क कमी पडतात किंवा पडत नाहीत. पण आपली बॅच केल्यानंतर विज्ञान पण तुमचा तेवढाच परफेक्ट होऊन जाणार आहे. आणि ALP ला विज्ञान खूप महत्त्वाचं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर, तुमच्या लक्षात आले असेल की विज्ञान पण 20-25 मार्काला तुम्हाला असणार आहे. गणित बुद्धिमत्तेसोबत विज्ञान पण करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, CBT 2 आता अभ्यास करताना सोबतच CBT 1 CBT 2 ला घ्यायचंय आपल्याला, बरोबर. आता CBT 2 ला पार्ट ए मध्ये, आता मी इथं पार्ट ए पार्ट बी काय याचं जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही, कारण मी त्याच्यावर अगोदरच व्हिडिओ बनवलेले आहे, ती बघून घ्या. ALP बद्दल सर्व माहिती ही व्हिडिओ बघा मागची. गणित 25 मार्कला आहे, बुद्धिमत्ता 25 मार्कला, आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग 50 मार्कला. आता आपल्या बॅचमध्ये जी बॅच तुम्ही घेणार आहात त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता CBT 2चं पण कव्हर होऊन जाणार आहे. म्हणजे त्या बॅचमध्ये फक्त CBT 1चं तर सर्वच कव्हर होणार आहे, काहीच करायची त्याच्या बाहेरची गरज नाही. फक्त रेल्वेला पडलेले प्रश्न एक्स्ट्रा सरावासाठी तुम्हाला बाहेरचे अजून सोडवायचे आहेत. ते पण कुठून सोडवायचे आहेत, आपल्या ॲपमध्ये जायचं, प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर नावाचा फोल्डर आहे, त्यामध्ये 300च्या वरती क्वेश्चन पेपर मराठीतून टाकलेत. प्रत्येक प्रश्नपत्रिका उघडायची आणि त्या चॅप्टरवरचे प्रश्न सोडवायचे. CBT 2चं पण गणित बुद्धिमत्ता आपलं त्यामध्येच कव्हर होणार आहे, तुम्हाला वेगळी बॅच घ्यायची गरज नाही. आणि बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी आपण सेपरेट बॅच नंतर सुरू करतोय 50 मार्कासाठी, कारण याच्यावरच 50% मेरिट डिपेंड आहे या CBT 2 वरती. त्यामुळे याला आपण वाऱ्यावर सोडून जमणार नाही. पण यामधलं तुमचं 50 मार्काचं अगोदरच कव्हर होऊन जातंय CBT 1 सोबतच. त्यामुळे तुमचा इथं फायदा आहे की CBT 1 झाल्यानंतर तुम्ही ह्या टॉपिकला, या सब्जेक्टला पूर्ण व्ह्यू देऊ शकता आणि याची फक्त रिव्हिजन करू शकता, टेस्ट सोडवायचा, PYQ सोडवायचा, असं करू शकता. याची पण बॅच कव्हर करून घेणार आहे आपण. त्यामुळे तुम्हाला CBT 2 लाही कुठं डोकं लावायची गरज नाही. याचं आपलं पुस्तक पण आहे, जे पुस्तक तुम्ही परचेस करू शकता, बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं, मराठीतून, पेपर पण मराठीतून असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यामुळे याचा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. अगोदर तुम्ही गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान हे 3 चॅप्टर एवढं परफेक्ट करा, एवढं परफेक्ट करा की तुम्हाला इथं सुद्धा 50 पैकी 47-48 मार्क पडली पाहिजेत. मी आउट ऑफचं बोलत नाही, मी त्या माणसातला नाही की उगाच घोड्यावर चढून आउट ऑफ मार्क पडतील, आउट ऑफ मार्क पडतील. बुद्धिमत्तेत आउट ऑफ मार्क नक्की पडतात, मुलं घेतायत, आपले विद्यार्थी घेतायत. पण गणितात तुमचे 1, 2, 3 मार्क जाऊ शकतात, हे मला पण माहीत आहे. प्रॅक्टिकली विचार केला तर, बाकी थेओरॉटिकली आउट ऑफ मार्क घेऊ शकता तुम्ही. खरा अभ्यास मित्रांनो आउट ऑफ मार्क पडतील तुम्हाला, ह्या विचारातला मी अजिबात नाही. मला प्रॅक्टिकली ज्या गोष्टी आहेत त्या मांडायला आवडतं. त्यामुळे बुद्धिमत्तेत आउट ऑफ घेतात मुलं, घेतलेले आहेत, घेतात, 100% घेतात, बऱ्यापैकी घेतात आपली बॅच केलेली मुलं. पण गणितात मात्र काय होतं, वेळ पुरत नाही. एकेका प्रश्नासाठी काही काही 2-2 मिनिटं जातात, काही प्रश्न अवघड असल्यात. त्यामुळे ती प्रश्न सोडले जातात आपल्याकडून वेळ अभावी, किंवा एखादा प्रश्न जमत नाही, त्यामुळे 2-3 मार्क इकडे तिकडे होतात. पण बुद्धिमत्तेत आउट ऑफ मार्क घेऊ शकता, घेचाल तुम्ही. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या, हे तर 47च्या आसपास मार्क पडाय काय अडचण नाही. CBT 1 मध्ये कव्हर झालं की CBT 2 इकडं फुल टू अभ्यास करायचा. 11 चॅप्टर आहेत फक्त, 11 चॅप्टरमध्ये पूर्ण टॉपिक संपतोय, त्यामुळे फुल टू त्याच्या मागं लागायचं परत. आणि सायको टेस्ट त्यानंतर तुमची आहे, याच्यासाठी एक सेपरेट वही करायची परत पुढं. बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगसाठी एक सेपरेट वही करायची पुढं. ठीक आहे,
आणि त्यानंतर तुमचं काय असणार, ट्रेडचं. ट्रेडसाठी एक वही करायची. ट्रेडचा अभ्यास कुठून करायचा, कारण ट्रेड जो आहे तो फक्त क्वालिफाईंग नेचर असतो, बरोबर. डिग्री किंवा ITIची जी ब्रँच असते, डिप्लोमा डिग्री ITI, त्याच्यावर तुमचा ट्रेड असतो. त्याची पण व्हिडिओ माहिती मागच्या लेक्चरमध्ये सांगितली आहे. पुढे अजून तुम्हाला एखादी व्हिडिओ बनवून सेपरेट सांगेल. हा पेपर क्वालिफाईंग नेचर असतो. यामध्ये फक्त 26.5 मार्क पाडायचे असतात 75 पैकी. त्यामुळे या पेपरचा अभ्यास त्याच वेळी केला तरी चालेल. आणि त्यामध्ये फक्त PYQचं एक 500 ते 600 प्रश्न तुम्हाला भेटतील प्रश्नपत्रिकेत PYQ मधनं. नाहीतर तुम्ही म्हणताल सर तुम्ही देणार आहे का, आपल्याच ॲपमध्ये प्रश्नपत्रिका आहेत, त्यामधून तुम्हाला तिथं भेटतील किंवा हिंदीतून भेटतील. ते प्रश्न तुम्हाला फक्त करून त्या रिलेटेड अभ्यास करायचा आहे. आणि मार्क किती पाडायचे आहेत, फक्त 26.5च्या वरती. याचा मेरिटशी काही संबंध नसल्यामुळे इथं जास्त डोकं लावायचं नाही. नेक्स्ट बघा, 35% मार्क पाडावं लागतात म्हणजे 26.5. आता तुमची CBT 2 ची मार्क याच्यावर सगळी ठरतात. पार्ट 1 वर 50% आणि पुढे CBAT वर 50%. यामध्ये 17 टेस्ट असतात टोटल, त्यापैकी 5 टेस्ट एक्झामला विचारल्या जातात. या 17च्या 17 टेस्ट आपण पुढच्या बॅचमध्ये, ह्याची वेगळी बॅच जेव्हा आपण सुरू करेल तेव्हा 17च्या 17 टेस्ट आपण बेसिक पासून तुमचा एकही डाऊट राहणार नाही. कारण हे एकदम सिंपल आहे, एकदम सोपा. एक लॅपटॉपची गरज आहे आणि बेसिक एकदा तुम्हाला व्हिडिओमधून समजलं की फक्त रिव्हिजन करत बसायचे परत. त्यामुळे हे पण आपण पूर्ण कव्हर करून घेणार आहे. म्हणजे ALP बद्दल आपण 3 बॅचेसमध्ये सर्व कव्हर करणार. पहिले बेसिक बॅच, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानची. CBT 1 झाल्यानंतर बेसिक सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगची बॅच आणि त्यानंतर लास्टची सायकोटेस्टची बॅच. आता तुम्ही म्हणता सर एकत्रच का घेतलं नाही. काही मुलांचं म्हणणं असते की सर आम्हाला CBT 1च द्या, CBT 1 पास झाल्यावर बघू. मग त्यावेळी त्यांचं कसं करायचं, त्यामुळे आपण त्या पद्धतीने सुरू करतोय. ठीक आहे मित्रांनो. फायनल मेरिट CBT 2 मधील पार्ट A 50% आणि CBATचे 50% असं मेरिट लागतं. त्यामुळे याला पण खूप महत्त्व आहे. त्यामुळे याचं आपण एवढं परफेक्ट शिकवणार आहे तुम्हाला की तुम्ही काळजीच करू नका. सायकोटेस्टची अजिबात टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. डोळे 6x6 लागतात हे मी क्लिअर का सांगतोय, तर तुम्ही अभ्यास करायचा, सिलेक्शन पर्यंत जायचं आणि डोळ्यामधून बाहेर निघायचा मेडिकलमधनं, काही उपयोग नाही, बरोबर. तर आता तुम्हाला अभ्यास कसा करायचा हे समजलं का. थोडक्यात वह्या करा पहिल्यांदा 3 किंवा 5. गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञानची लेक्चर बघून सुरुवात करा. बॅच लावणार नसेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बॅचेस लावा असं नाही. पण 3 वह्या करून बेसिक पासून सुरुवात करा, वर्ग पाडे घन पासून, ABCD पासून. त्यानंतर चॅप्टरची नावं लिहा सगळ्या, गणिताच्या, बुद्धिमत्तेच्या, विज्ञानच्या आपापल्या वहीत. आणि त्यानंतर सुरुवात करा एक एक टॉपिक घेऊन. ठीक आहे मित्रांनो, एक एक टॉपिक घेऊन अभ्यासाला सुरुवात करा. अशा पद्धतीने तुम्हाला करत गेला तर काही डाऊट राहणार नाही. आपली बॅच सुरू झालेली आहे. ज्यांना पण जॉईन करायचे असेल ते जॉईन करू शकतात. बाकी ALP साठी तुम्ही हे 2 पुस्तकं आपली घेऊ शकता. ALP प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित आहे, मराठी भाषेत आहे. स्पष्टीकरणासहित पाठीमागं झालेल्या रेल्वेच्याच ALPच्या प्रश्नपत्रिका आहेत. आणि याच्यातून तुम्हाला समजेल की ALPला कसे प्रश्न विचारले जातात, काय करायला पाहिजे, कोणते टाईप आहेत याच्यातून कळेल. किंवा मी शिकवल्यानंतर कळेल की सर खरंच रेल्वेला पडलेले प्रश्न घेतायत का, याचा यूज करतायत का, रेल्वेचं शिकवतायत का, हे पण कळेल तुम्हाला. आणि दुसरं पुस्तक आपलं सामान्य विज्ञान आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग, जे CBT 2 ला पार्ट A मध्ये 50 मार्कला आहे. हे पुस्तक हे पण घेऊ शकता तुम्ही. जर NTPC ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यास करत असाल तर हा प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित आहे, घेऊ शकता. ITI झाला असेल आणि टेक्निशियन ग्रेड 3चा अभ्यास करत असेल तर ग्रेड 3चा प्रश्नपत्रिका आपल्या मराठी भाषेत स्पष्टीकरणासहित तयार केलेला आहे. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणावर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, अजून काय डाऊट आहे का तुम्हाला. मी सांगितलं की आपल्या बॅचमध्ये पूर्ण कव्हर होणार आहे, वेगळं काय करायची गरज नाही. CBT 2चं पण गणित, बुद्धिमत्ता कव्हर होणार आहे. सायको टेस्ट पण आपण पुढे घेणार आहे. बेसिक सायन्स, इंजिनिअरिंग ड्रॉइंगची पण बॅच सुरू करणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचा वेळ द्या, अभ्यासाची मेहनत करण्याची जिद्द ठेवा, सिलेक्शनचं आपल्याकडे लागलं. ठीक आहे मित्रांनो. ही 2 पुस्तके ALPची आत्ताच तुम्हाला सांगितली. ALPचा अभ्यास करत असेल तर हे एक पुस्तक आणि हे पुस्तक दोन्ही परचेस करा, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी भेटून जातील. जर तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी राहत नसल
कोणत्या गावात वगैरे राहत असेल जिथं तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं पुस्तक शक्य नसेल, तेव्हा आपलं हे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप डाउनलोड करून घ्या. रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस ॲप डाउनलोड करून घ्या. ॲपमधून तुम्ही परचेस करू शकता. 7 दिवसामध्ये तुमच्या घरी पोस्टाने भेटून जाईल बुक तुम्हाला. अभ्यास कसा करायचा तुम्हाला समजला असेल, सुरुवात कुठून करायची काय. बाकी ALP सोबत आपली ग्रुप डीची बॅच सुरू आहे, टेक्निशियनची सुरू आहे, सामान्य विज्ञानची सुरू आहे, NTPC ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएटची पण सुरू आहे. त्यामुळे मित्रांनो, तुमच्या कोण मित्र असतील ज्यांना दुसऱ्या बॅच लावायची असेल त्यांच्यापर्यंत पण ही फोटो किंवा व्हिडिओ पोचवा. ठीक आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय घेणार आहे, अभ्यास कसा करायचा समजलं. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये घेणार आहे गणिताचे चॅप्टर, बुद्धिमत्तेचे चॅप्टर, सामान्य विज्ञानचे चॅप्टर, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टीचं चॅप्टर तुम्ही लिहून काढताल टॉपिक बरोबर. आणि मग एक एक चॅप्टर घेऊन सुरुवात होईल गणिताच्या लेक्चरला, आपलं ALPच्या बॅचला. ठीक आहे मित्रांनो, अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता किंवा कॉल करून विचारू शकता. पण एवढं खरं आहे की बॅचमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर असतील तर 1% पण डाऊट राहणार नाही. का तर मी एवढ्या बेसिकपासून शिकवतो की 10वीच्या मुलालाही समजेल अशा भाषेत मी शिकवतो. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू फ्रेंड.